भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पवित्र आणि मंगलमय वातावरण आणि मंत्रोच्चारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडलं। या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरामधून दिव्य ज्योतीमधून होमातील अग्नी प्रज्वलित करण्यात आला। त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। महाशिवरात्रीचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी मैदानात सलग 5व्या वर्षी आयोजित होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानात 151 दाम्पत्यांनी सहभाग घेतला। तत्पूर्वी उज्जैन येथून खास होमासाठी आणलेल्या पवित्र ज्योतीची सकाळी मिरवणूकही काढण्यात आली। त्यानंतर अत्यंत पवित्र आणि वातावरणात होमामध्ये ज्योतीतून अग्नी प्रज्वलित करण्यात आला। शेकडो ठाणेकरांनी श्री शिवशंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन अभिषेक घातला। तसंच होमात आहुतीही दिली। आचार्य आशिष कुमार जानी यांनी पौराहित्य केलं। वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात। त्याचबरोबर या होमात्मक लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त राहून आपण या होमामध्ये या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे या पद्धतीने सगळेजण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झालेले आहेत। सर, दिवसभरामध्ये कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे, कोणकोणते होणार आहेत आणि विशेष म्हणजे इथे प्रयागराजमध्ये एक कुंभ देखील ठेवण्यात आलेला आहे। या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगममध्ये पाण्याचं त्या तिकडे डुबकी देऊन गंगा मातेचं दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामध्ये त्रिवेणी संगममधलं पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे, हा भक्तीचा विषय आहे। त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा, सुख समृद्धी भेटावी या दृष्टिकोनाने या पूजेचं या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे सामील झालेले आहेत।